प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीमध्ये चर्चांमध्ये आता नातेवाईकांची एंट्री दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते कधीच करणार नाही भाजपचे नेते आणि खासदार डॉक्टर भागवत कराड यांचं महत्त्वाचं विधान। राज उद्धव एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया पाठीमागचे अनेक अनुभव असल्याचं वक्तव्य ठाकरे बंधू एकत्र आले तरी जनता महायुतीला मतदान करेल भुसेंचा विश्वास। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा दुसरीकडे मनसेची एकला चलोरीची तयारी मनसेचा मुंबई पालिकेच्या 227 वॉर्डचा अहवाल राज ठाकरेंकडे सुपूर्द। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन कुर्ल्यातील मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्यास काँग्रेसचा विरोध। चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलं उद्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार शिंदेंकडून मोठी जबाबदारी दिली जाणार सूत्रांची माहिती। लेखाचं उत्तर लेखानं दिलं आकडेवारीसह स्पष्टीकरण दिलं आता तरी राहुल गांधी बोलणं सोडतील देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। नितेश राणे यांनी जपून बोलावं बंधू निलेश राणेंचा सल्ला ट्विटरवर पोस्ट करत भावाला दिला जपून बोलण्याचा सल्ला। वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांचा जनता दरबार 270 नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या तात्काळ लावल्या मार्गी। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक अन्नत्याग आंदोलनाच्या आधी आंदोलकांची बाईक रॅली। पुण्यातील बालेवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद आणि संघटनात्मक बैठक संपन्न 10 जूनला 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये होणार संपन्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या जागांचा विकास करण्याचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संबंधित विभागाला सूचना जिल्ह्यातील सुमारे 118 एकर जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही लवकरात लवकर राबवली जाणार। खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलला चिमुकला त्याच्या स्टाईलचा फॅन राजेंच्या चिमुकल्या चाहत्यानं उडवली कॉलर चिमुकल्याची ऍक्टिंग पाहून राजेंनीही जोडले हात। 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा साताऱ्यामध्ये साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये पार पडणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकार लाभार्थ्यांची पडताळणी करणार पडताळणीसाठी CDBT आयकर रिटर्न डेटाचा वापर करणार 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी आता समितीचं गठन होणार। पनवेलजवळील गाडेश्वर देहरंग मोरबे धरणासह इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंदी वाझे फाट्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगेंच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी। परभणीमध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आयुर्वेदिक औषधांचं वितरण मध्यवस्तीतील गांधी पार्क भागामध्ये शहाणे कुटुंबाच्या औषधं वितरित मराठवाड्यासह बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांची देखील औषध घेण्यासाठी गर्दी। भारतीय सैन्य दलातील बीडचे सुभेदार नारायण वणवे यांचं जन्मभूमी वेताळवाडीमध्ये जंगी स्वागत 20 वर्ष देशसेवा पूर्ण करून मायभूमीत आगमन होताच वेताळवाडी ग्रामस्थांनी केलं भव्य स्वागत सैन्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटलं। डोंबिवलीमध्ये शासन आपल्या दारी अंतर्गत मोफत दाखले वाटप शिबिर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन तहसील कार्यालय आणि राजकीय पक्षांचा 3 दिवसीय संयुक्त उपक्रम। RPI कडून आज भारत जिंदाबाद रॅली दहिसर चेक नाक्यावरून रॅलीला सुरुवात कांदिवलीमधील शताब्दी रुग्णालयामध्ये समापन तर पाकिस्तानला धूळ चाकणाऱ्या भारतीय सैन्याच्या कौतुकासाठी काढली रॅली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना CPRचं प्रशिक्षण हृदयविकार आणि हृदय बंद पडल्याच्या परिस्थितीमध्ये रुग्णावर करण्यात येणार प्राथमिक उपचार। कोकण रेल्वे मार्गावर 14 जून रोजी विशेष गाडी धावणार मार्गावरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी CSMT ते मडगाव विशेष गाडी चालवली जाणार। बुलढाण्यामध्ये एसटी आगारामध्ये नवीन 5 एसटी बसचं लोकार्पण आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आलं लोकार्पण। जालन्याच्या जाफराबाद बस आगारातील नवीन 13 एसटी बसचं लोकार्पण आमदार संतोष दानवेंच्या हस्ते बसचं लोकार्पण बसमुळे जाफराबाद मतदारसंघामध्ये नागरिकांची आणि शाळकरी मुलींची मोठी सोय। पुण्यामध्ये पावसाळ्यात संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शीघ्र कृती दलाची स्थापना तर दलामध्ये 5 विभागांचा समावेश सर्वांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना।
11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये अपूर्ण अर्ज राहिलेल्यांना 5व्या फेरीत नोंदणी करता येणार. राज्य मंडळाची एटीकेटी अन्य मंडळांना लागू नसेल. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय. नांदेडमध्ये 68 जोडप्यांचा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रति जोडपे 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य समाज कल्याण विभागाच्या वतीनं वितरित. आरोग्य केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. वेतनासह इंटर्नशिप प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक हजेरी पत्रक देखील आता बंधनकारक. पुण्यातील नाट्यगृहांच्या स्वच्छतेला सुरुवात. उंदीर प्रवेशानंतर सर्वच नाट्यगृहांमध्ये प्राधान्यानं स्वच्छता. मराठा समाजाच्या बैठकीनंतर साध्या पद्धतीनं विवाह सोहळा. नांदेडमध्ये साध्या पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न. साखरपुड्याच्या कार्यक्रमातच लग्न सोहळा उरकला. नांदेडमध्ये परिवर्तनाच्या दिशेनं एक पाऊल टाकल्याची चर्चा. कृष्णेश्वर मंदिर अतिक्रमण मुक्त होणार. भाविकांसाठी 20 एकर परिसरामध्ये 33 प्रकारच्या सोयी सुविधा. परिसरामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती उभारण्यात येणार. 5,711 पोलीस डीजी लोनच्या प्रतीक्षेमध्ये. 2023 पासून योजनेची प्रक्रिया रोखली. 1,768 कोटींचे प्रस्ताव धुळकात. पोलिसांना हक्काचं घर कधी मिळणार हाच सवाल उपस्थित. ताशकंद येथे पार पडलेल्या 21व्या आशियाई कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भुवनेश्वरी जाधवची कांस्य पदकाची कमाई. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केलं अभिनंदन. भुवनेश्वरी चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर आणि परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करून थुंकण्यास मनाई. पुजाऱ्यांसह भाविकांवर मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जाणार. विशाळगडावर उरुसाला पुरातत्व विभागाची बंदी असतानाही भाविकांची गडावर गर्दी. विशाळगड परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. देशात कोरोनाची रुग्णसंख्या 5,755 वर. महाराष्ट्रामध्ये 577 रुग्णांची नोंद. केरळमध्ये सर्वाधिक 1,806 कोरोना बाधित रुग्ण तर कर्नाटकमध्ये 444 कोरोना बाधित रुग्ण. माजी आमदार आर.टी. देशमुखांविषयी बोलताना पंकजा मुंडे भाऊक. नव्या पिढीनं जिजांकडून घेण्यासारखं भरपूर. आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले. मुंडे साहेबांसोबत राहिले. कार्यकर्त्यांना दिला सल्ला. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध. माजी आमदार उल्हास पाटलांची ठाम भूमिका. धरणाची उंची वाढण्यास पूरस्थितीची भीती तर जलसंपदा मंत्र्यांकडे सखोल कागदपत्र सादर करणार. हिंगोलीमध्ये हळदीच्या लागवडीमध्ये वाढ. यंदा 50,000 हेक्टरवर हळदीची लागवड होण्याची शक्यता. मात्र 10 दिवसांपासून पावसाची दडी. हळदीला पाणी कमी पडत असल्यानं हळदीच्या बेण्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. कोल्हापूरमध्ये गव्याच्या हल्ल्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी ठार. राधानगरी तालुक्यातील अपटाळ कुदळवाडी येथील घटना. अपटाळ ग्रामपंचायत कर्मचारी बिकाजी बेरकळ यांचा गव्याच्या हल्ल्यात. हिंजवडी परिसरातील झालेल्या पावसाचा आणखीन एक व्हिडिओ समोर. अनेकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. 30 मिनिटांच्या पावसानं हिंजवडीची दयनीय अवस्था. जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. धार कल्याण शिवारामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान. संगमनेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले. काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना. सिंधुदुर्गात पावसाची चाहूल लागताच पर्यटकांची गर्दी. पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन असलेल्या कावळेसाद पॉइंटवर गर्दी. तर वीकेंडची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ. प्रशांत पडोळे आणि संजय सावकारेंमध्ये बाचाबाची. विकास निधीवरून पडोळे आणि सावकारेंमध्ये वाद. नगर शहर वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा केला प्रयत्न. सामाजिक महिला कार्यकर्त्यानं मानसिक त्रास दिल्याचा आरोप. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक. 5 महिन्यानंतर आरोपी अविनाश धोडीला दादरा नगर हवेली येथून पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बदलापूरमध्ये चहाच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात. भाजपचे आमदार किसन कथोरेंचं वक्तव्य. कथोरेंच्या आरोपांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची पुन्हा एकदा मागणी. पोलिसांसमोरच डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल.
साताऱ्याजवळ एका ऑइल टँकरला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये टँकर चालक किरकोळ जखमी. गोदावरी नदीमध्ये बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह बाहेर काढले. स्थानिक मासेमारी करणारे आणि तेलंगणा प्रशासनानं घेतला मृतदेहांचा शोध. घटनेमुळे अंबडपल्ली गावावर शोककळा. पैठण तालुक्यातील आगलावे गेवराईमध्ये 2 भावंडांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू. मासे पकडण्यासाठी गेलेल्या भावंडांचा मृत्यू. घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ. लोणावळ्यामध्ये 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू. भुशी धरणाच्या बॅक वॉटर परिसरातली घटना. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाल्याचा प्राथमिक अंदाज. कराडच्या पाटण तालुक्यामध्ये दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकी चालक राहुल पवार जागीच ठार. गुजरवाडी येथे आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास घडला अपघात. जालन्यामध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक. एकाचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. जालन्याच्या अंबड तालुक्यातली घटना. रत्नागिरीजवळ टँकर आणि बसचा भीषण अपघात. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातामध्ये टँकरला मोठी वायू गळती. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 8 तासांपासून ठप्प. भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गराडा येथे बिबट्याचा मृत्यू. उडी मारताना शेतातील कुंपणाची तार पायात आणि पोटात रुतल्यानं बिबट्याचा झाला मृत्यू. अनेक विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पास केल्याचे पुरावे हाती. प्राध्यापक प्रतीक सातवचं व्हॉट्सअप चॅट हाती. पुण्यातील वाघोलीमधील पार्वती गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील धक्कादायक प्रकार. सावित्रीबाई फुले विद्यापीठ काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष. प्रतिमा बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबनास्त्र तर 2 दिवसामध्ये 10 कर्मचारी रडारवर. संभाजीनगरमधील महसूल विभागाची प्रतिमा डागाळली. डॅमेज कंट्रोलचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न. जळगावच्या मेहरुण तलावामध्ये बुडून 24 वर्षीय युवकाचा मृत्यू. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मृतदेह शोधण्याचं काम सुरू. घटनास्थळी नागरिकांची देखील मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील जन्म नोंदणी घोटाळा प्रकरण. घाटी रुग्णालयातील जन्म नोंदणीची चौकशी होणार. जन्म नोंदणीच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती गठीत. गोल्ड व्हॅल्युअर एजंटकडनं बँकांची फसवणूक. अनेकांच्या नावे बनावट सोनं तारण ठेवून कोट्यवधींचा गंडा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातील प्रकार. सोने तारण ठेवणारा गोल्ड व्हॅल्युअर पसार. जालन्यामध्ये दुकानावर दगडफेक. दुकानदाराच्या डोक्यावर कोयत्यानं वार. जालना शहरातील इतवार गल्लीतली घटना. पेढे उधार दिले नाही म्हणून केली मारहाण. छत्तीसगड सीमेवर 3 दिवसांपासून चकमक सुरू. 3 दिवसांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 7 नक्षलवादी ठार. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. भारतातील गरिबीचा दर घटला. भारतामध्ये आता उरले 5.3%च गरीब. जागतिक बँकेच्या अहवालामध्ये दिलासादायक माहिती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींची तब्येत खालावली. शनिवारी उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. शिमलामधील एका रुग्णालयामध्ये घेतायत उपचार. उपचारानंतर सोनिया गांधी घरी परतल्या. दिल्ली विमानतळावरून पुढील 3 महिने दररोज 114 उड्डाणं रद्द. विमानतळावरील धावपट्टीच्या नूतनीकरणाचं काम सुरू. अमृतसरच्या अंगद येथील एका बेकायदेशीर रंग कारखान्याला भीषण आग. आगीमध्ये 2घांचा मृत्यू. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश. मणिपूरच्या 5 जिल्ह्यांमध्ये 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद. मेईतेई समुदायाच्या नेत्याच्या अटकेनंतर परिस्थिती आणखी बिकट. इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, विष्णुपूर आणि काकचिंग जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद. कोलंबियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला. प्रचार सभेत भाषण करताना गोळीबार. सिनेटर मिगुएल उरिबे यांची प्रकृती गंभीर तर संशयिताला अटक. रिंकू प्रियाचा साखरपुडा थाटात संपन्न. फोटोशूट करतानाचा व्हिडिओ व्हायरल. क्रिकेटर रिंकू प्रियाचा विवाह 18 नोव्हेंबरला वाराणसीमध्ये पार पडला. अकोला धरणाच्या गाळामध्ये 2 गायी फसल्या. गावातील गोरक्षकांनी दोरीच्या सहाय्यानं गायींना सुखरूपपणे बाहेर काढलं. पाण्याच्या शोधात गायी धरणात फसल्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पुरुष आश्रमाच्या वतीनं पिंपळ पौर्णिमेचं आयोजन. पत्नीनं त्रास दिलेले पुरुष करणार पिंपळाची पूजा. पावसामुळे येलदरी धरणामध्ये 50% पाणीसाठा. सिद्धेश्वर धरणामध्ये 33% तर इसापूर धरणामध्ये 42% पाणीसाठा शिल्लक. राज्यामध्ये काही भागात पावसाची हजेरी. मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी पेरणीच्या तयारीला लागण्याची शक्यता.
अमरावतीसह पश्चिम विदर्भामध्ये गेल्या 6-8 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं प्रचंड उकाडा. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. बुलढाण्यातील तहसील कार्यालय सध्या समस्यांच्या विळख्यामध्ये. कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांसह नागरिकांची अव्यवस्था, कार्यालय दुरुस्तीची गरज. बुलढाण्यामध्ये वृक्षारोपणाच्या माध्यमातून हॅपी रिव्हर कम्युनिटीचा संदेश. येळगाव धरण परिसरामध्ये विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण. लोणार अभयारण्याच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सायकल रॅलीचं आयोजन. लोणार येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करणार. 196 महाविद्यालयांची तपासणी. विद्यालयातील सोबी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत 30 पथकं तयार करणार. चंद्रपूरमध्ये 2 वाघांमध्ये 25 दिवसांपूर्वी झुंज. झुंजीमध्ये एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ जखमी. जखमी वाघावर उपचाराची पर्यावरण प्रेमींची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद लागवड अंतिम टप्प्यात. शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे. यंदा हळदीला बाजारामध्ये जास्त भाव मिळण्याची शक्यता. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत सोयाबीनचं मोफत वाटप. शुभांगी कृषी सेवा केंद्राच्या अंतर्गत 2000 शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचं वाटप. वाशिममध्ये पारंपरिक शेती पद्धतीच्या ऐवजी आधुनिक तंत्राचा अवलंब. BBF तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान. शेतकऱ्यांचा सरीवरंबा पद्धतीकडे कल. शेतकऱ्यांसाठी किसान मिशन सिंधू राबवावं तर संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायक पाटील यांचं 4 दिवसांपासून आमरण उपोषण. परभणीतील पाणंद रस्त्यांच्या मागणीसाठी खळी ग्रामस्थांचं रस्त्यावर बसून उपोषण. कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी खळी ग्रामस्थ आक्रमक. मुंबईमध्ये आज सकाळी जैन साधू संतांच्या रॅलीचं करण्यात आलं होतं आयोजन. जैन साधू संतांच्या सुरक्षेसाठी काढण्यात आली होती रॅली. ई रिक्षा परवान्यासाठी माथेरानमध्ये रिक्षा चालकांचं उपोषण. हात रिक्षा चालक सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार. अनेक हात रिक्षा चालक ई रिक्षापासून वंचित. ई रिक्षापासून वंचित असल्यानं बेमुदत उपोषण करणार. अकोल्यातील तेल्हार तालुक्यामध्ये बांध धरणामध्ये युवकाचा मृतदेह सापडला. हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांच्या वतीनं सुरू. कोल्हापुरात मोलकर्णीकडून 12.5 तोळ दागिन्यांची चोरी. शाहूपुरी पोलिसांनी दोघांना केली अटक. वर्ध्यामध्ये घरफोडी करणारे चोरटे. स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात चोरट्यांकडून 1,23,000चा मुद्देमाल जप्त. सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलाचाही यात समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये टी सेंटरवर खुर्चीवर झोपलेल्यांना उठवल्यानं टपरी चालकाला बेदम मारहाण. या प्रकरणी 2 जणांवर करण्यात आला गुन्हा दाखल. सोलापूरच्या बार्शीमध्ये भर दुपारी 7 ते 8 जणांकडून दुकानामध्ये कांदा बियाणाची चोरी. चोरीच्या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. एकूण 84,000 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीमध्ये काहीच न मिळाल्यानं सुरक्षा रक्षकाला लुटलं. सिडको पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अजिंठा लेणीमध्ये मधमाशांचा पर्यटकांवर पुन्हा हल्ला. 40 पर्यटक जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.